तर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना दिलेल्या निधीच्या टार्गेटवर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. तो पक्ष चालवणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो. तो पक्ष ज्याला चालवायचा आहे त्यांनी यंत्रणा उभी करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा केल्या तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी मंत्र्यांची जाहीरपणाने मदत मागायची का आत्मदत मागायची हा त्यांचा चॉईस आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांचा अंतर्गत पक्षवाढीसाठी काय काय करायचं त्यांचे काही आराखडे असतील त्याप्रमाणे ते करतात. त्यांच्या गटामध्ये काय होतंय याची मला काही माहिती नाही. आणि दुसरे के घर में झाकने का मुझे शौक भी नहीं है, हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचा वाटतो. म्हणजे त्यांच्या गटामध्ये काय चाललंय त्याच्यात मला खरंच काही इंटरेस्ट आहे. आता कसे काय, आता आधी त्यांना अजित पवारकडे जायचे वेध लागले, तिथे गेले, मग ते मंत्री झाले. आता राजकारणाने वेध लागत असतात. आता जे वेध लागलेले आहेत त्या वेधाचं त्यांचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाचे, पार्थ पवार बरं का, जे निर्णय घेतात ते भुजबळांच्या वेधाचं काय करतायत ते आम्हाला सुद्धा एक उत्सुकता आहेच ना. अजित पवारांनाच भाजपा चालवत होतं, ते इतरांच्या काय घेऊन बसलात तुम्ही. तेव्हा या होत्या राजकीय प्रतिक्रिया आणि पडद्यामागे नेमकं काय घडतंय, राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय अधिक जाणून घेऊया. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. निलेश, गेले अनेक महिने अनेक वर्ष तू कव्हर करतोयस, राजकीय बातम्या तू कव्हर करतोयस आणि खास करून गेल्या काही महिन्यांमधलं राष्ट्रवादीचं जर आपण स्पेसिफिक उदाहरण पाहायचं झालं तर अजित पवारांच्या निधनानंतर काय नेमके बदल झालेले जाणवतात? आमदार, खासदार, वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे काय चर्चा आहे निलेश? अश्विन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आमदार असतील, मंत्री असतील, यांच्याशी ज्या ज्या वेळेस आपण चर्चा करायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस कुठेतरी एक नाराजीचा सूर त्यांच्या वतीनं आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल परवाचा छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यामध्ये टेंडरवरून झालेलं गोंधळ असेल किंवा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही महत्त्वाचे नेते आहेत, खास करून पिंपरी चिंचवडचे एक महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांच्याकडून कुठेतरी एक मोठी रक्कम जी आहे 25 कोटींची ती मागण्यात आली होती. पक्ष चालवायचा आहे यासाठी ती रक्कम दिली गेली पाहिजेत, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशा पद्धतीच्या सक्त सूचना या निमित्तानं पार्थ पवारांच्या वतीनं देण्यात आल्या होत्या. आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्या देखील खात्यासंदर्भामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी समोर येत असतात. थेट त्यांच्याच खात्यामध्ये पार्थ पवारांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यांकडून फोन करण्यात आला होता आणि त्यांच्या खात्याअंतर्गत ज्या सगळ्या बदलीच्या फाईल्स आहेत त्या थेट फाईल्स घेऊन पार्थ पवारांकडे देण्यासंदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच मंत्र्यांमध्ये नेमकं आपण कशा पद्धतीनं काम करायचं हाच प्रश्न उभा राहिल्याचा आता आपल्याला दिसतंय. तर दुसरीकडं आमदारांमध्ये देखील ज्या पद्धतीनं आपले प्रश्न सुटणं अपेक्षित होतं, निधीचा प्रश्न असेल, मतदारसंघातील कामांचा प्रश्न असेल, तो सुटणं अपेक्षित होतं, ते देखील होताना दिसत नाहीये. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मंगळवारी जी आमदारांची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे त्या बैठकीमध्ये भूमिका मांडली होती की आमदारांच्या निधीचा प्रश्न तर आहेच, यासोबतच कार्यकर्त्यांना देखील मोठं करायचं असेल, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल आणि मतदारसंघ जर टिकवायचा असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये येऊ घातलेला जो सगळ्यात मोठा प्रकल्प आहे महाकुंभचा, त्याच्यामध्ये तब्बल 25,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते. तर त्यासाठी देखील आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी या कामाच्या निमित्तानं दिली गेली पाहिजे, मात्र ते देखील होताना दिसत नाहीये. पक्ष नेतृत्वाच्या समोर ज्यावेळेस या सगळ्या प्रश्न मांडले जात होते त्यावेळेस पक्ष नेतृत्वाकडूनच आपल्या बाबतीत कशा पद्धतीने अन्याय होतो याचाच पाडा वाचण्यात आला. थेट अर्थमंत्री खात्याचं जे उदाहरण आहे ते देण्यात आलं. ज्यावेळेस अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर 7 दिवसामध्ये हे खातं तुम्हाला परत दिलं जाईल अशा पद्धतीचं भाजपच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं होतं. आता याला 2 महिन्यांपेक्षा कालावधी उलटून गेलेला आहे, मात्र अजूनही आपल्याला ते खातं दिलेलं नाहीये. अशा पद्धतीची एक खंत त्यांच्या वतीनं मांडण्यात आली. त्यामुळे आता नेमकं आपण कुणाकडे जायचं अशा पद्धतीचा आमदारांमध्ये प्रश्न आहे. यासोबत आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की जे 2 वेळा 3 वेळा आमदार झालेले आहेत त्यांना देखील आता पार्थ पवार यांच्या वतीनं निरोप जात आहेत, त्यांना बोलवलं जात आहे. आणि अजित पवार यांना ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या घोषणा केल्या होत्या, कोणत्या आमदारांना किती कोटींची कामं दिली याची जाहीर वाच्यता त्यांना त्या मतदारसंघांमध्ये जाऊन केली होती. त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स अजित पवारांना दाखवले होते. त्याच्याच आधारे किती निधी तुम्हाला दिला गेलेला आहे आणि पक्षासाठी तुम्ही किती निधी देणार आहात अशा पद्धतीची थेट मागणी करण्यात येते. अशा वेगवेगळ्या घटना या निमित्तानं आता समोर येत आहेत. त्याच्यामध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत आणि त्यामुळेच आता आपण नेमकं कुणाकडे जायचं किंवा एकंदरीत राष्ट्रीय अध्यक्षांकडून आपले प्रश्न कशा पद्धतीने मार्गू लागू शकतात या सगळ्याच बद्दल आमदारांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित असल्याचं दिसतंय. एकीकडे भाजपनं आपण कुणालाही घेणार नाही अशा सक्त सूचना दिल्यात, दुसरीकडे शरद पवार हे
महाविकास आघाडीमध्ये आहेत ते इंडिया आघाडीचे घटक आहेत. त्यामुळं सत्तेच्या बाहेर जाणं शक्य नाही आहे. सत्तेत दुसरा जो महत्त्वाचा घटक पक्ष आहे तो आपल्याला घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळं आपलं भविष्य नेमकं काय, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आता या आमदारांना उपस्थित होताना दिसत आहेत. मागच्या 2 महिन्यातल्या आपण घडामोडी पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांच्यानंतर असणारी दुसरी महत्त्वाची फळी आहे, त्या फळीच्या देखील अडचणी खरं येत आहेत. निलेश, ह्या सगळ्यानंतर तू सांगतोयस ते मुद्दे फार महत्वाचे आहेत. मात्र याच्यामध्ये एक प्रश्न मग या निमित्ताने समोर येतो. सध्या ज्या घडामोडी राष्ट्रवादीत घडत आहेत त्या अनुषंगाने मग राष्ट्रवादीतच कुठेतरी 2 गट किंवा 2 काय म्हणूया आपण वेगवेगळे सेक्शन्स असे बघायला मिळत आहेत. तुझं काय ऑब्झर्वेशन आहे निलेश? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यानंतरचा प्रामुख्यानं जी महत्त्वाची फळी आहे याच्यामध्ये काम करणारे प्रफुल्ल पटेल असतील, जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे, टेक्निकली आता ते पदावर नाही आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे प्रदेश अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, ते देशाचे महासचिव होते त्यांच्या पक्षाचे, ते देखील टेक्निकली पदावर नाही आहे. त्यामुळे यांची नाराजी कुठेही लपून राहिलेली नाही आहे. सातत्यानं 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेस बैठक झाली कोर कमिटीची, त्यावेळेस त्यांना आपण सगळे एकत्र आहोत अशा पद्धतीचे एक सुतोवाच करण्याचा प्रयत्न केला. तशा पद्धतीचे व्हिज्युअल्स देखील मीडियातून आपण पाहिले. मात्र सगळंच शक्य आहे किंवा सगळीच व्यवस्थित आहे अशी सध्याची परिस्थिती नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भामध्ये 2 वेळा पत्रव्यवहार झाला होता आणि दोन्ही वेळा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना डावलण्यात आलं होतं. आता 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. अद्याप ही यादी जी आहे ही अपडेट केली आहे की नाही या संदर्भात कुठल्याही प्रकारची सुतोवाच करण्यात आलेली नाही आहेत किंवा स्पष्टता देखील देण्यात आलेली नाही आहे. ज्यावेळेस ही घटना समोर आली त्या रात्रीच सुनेत्रा पवारांना ट्विट करून माहिती दिली की आम्ही लवकर हे अपडेट करू. मात्र आता 2 महिन्यांपेक्षा कालावधी उलटून गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद मुळात ते पदावर आहेत का? सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष खरं निलेश, तसं तू सांगतोयस त्यामुळे येणाऱ्या गेल्या काही काळातल्या खास करून ज्या घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने मग पक्षामध्ये कुठेतरी खरंच 2 गट पडलेत का असं चर्चा सुरू आहे किंवा तसं तर्कवितर्क जे करण्यात येत आहेत तर त्यालाच कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत त्या खतपाणी घालताना बघायला मिळतात. आणि एकीकडे ही सगळ्या निर्णय प्रक्रियेतला पार्थ पवारांचं वाढतं वर्चस्व किंवा त्यांचा वाढता सहभाग अशी ही चर्चा आहे ती देखील समोर येते. निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल. बघूया आता येणाऱ्या काळामध्ये हे राजकारण नेमकं काय कलाटणी घेतं. तर तुर्तास एबीपी माझाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण समोर आणलेला आहे. राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्यावर पार्थ पवारांचं वर्चस्व वाढतंय अशी चर्चा आहे. निर्णय प्रक्रियेत देखील पार्थ पवार हेच प्रामुख्याने भूमिका बजावत आहेत असंही बोललं जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना डावललं जाण्याची भावना आहे अशी ही माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.